मन मंदिरा गजर भक्तीचा. ज्ञानांचे राजे सर्व जगताची माता ज्ञानराजी माऊली माऊलींच्या जन्मभूमीचा माऊलींच्या संपूर्ण वाङ्मयाचा प्रचार गुरु कैवल्यमूर्ती विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजी यांचे गुरुदेव आशीर्वादातून आज ज्ञानराजा माऊलींचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा अर्थात 725वा समाधी उत्सव सोहळा आणि या समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त समाधीच्या दहऱ्यांचं कीर्तन समाधीचं काल्याचं कीर्तन थोडासा मोकळा आवडतो मोकळा ते पाठी एकदम दोघं चोप मला चोपदाराची गरज होती कारण मी चोपदार आहे मालदार आहे ट्राक्टर आहे सगळं पाठीमागची बडबड काठी बिठी कशी आवाज होते चोपदार तसं कारण 750 वर्षे झाली माझ्या ज्ञानावर आहे एक साधं थोडं चिंतन करा व्यवहारात त्यांनी संपूर्ण जीवन वाहिलं आपल्यासाठी आजोबा पंजोबा त्यांच्या जीवावर आपण जीवन जगतो त्यांच्या जीवावर एसटीडी आपली इस्टेट भोगतो मला जरा हात मारून सांगा आमचे भोगे साहेब PSI होते शेवट PSI झाले इतके पूर्वीचे संसारात रिटायर झाले माणसं रिटायर खरंच काही काही म्हणतात 50 नंतर लयच कसं काय चाललं काय समजा ना मला फार विद्वान चतुर माणूस आहे बुद्धिवान आहे PSI नंतर होतं सगळ्यात महत्वाचं ते कॉन्स्टेबल पासून PSI झाले MPSC करून झाल्यावर काय अवघड नाही काय अवघड भोगे साहेब तुमच्या पंजोबाचं नाव काय हो गणपती खापर नेपर मला 700 पर्यंत आपण धरू एक असं नाहीच आहे 100 वर्ष साधू संतांनी सांगितलं मनुष्याचं 100 वर्ष असतं म्हणून 7व्या पर्यंत जाणाऱ्या पिढीला दुसऱ्या पिढीत का तिसऱ्या पिढीत अडकलं तिसऱ्या पिढीत त्याच्या मागे हे कुणाच्या जीवावर चालले सगळे नाही महाराज 725 वर्ष झाली माझ्या घडवरांना संजीवन समाधी सोहळा केला जोपर्यंत माऊली अखंड तत्वान आहे तोपर्यंत माऊलीचा सोहळा अखंड चालणार आहे चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत नाही माऊलीचा सोहळा जोपर्यंत चालतो त्यावेळेला तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार याचं कारण आहे ते कुणाच्या हातात आहे या बोलविला या चालविला आज हे ही ओवी म्हणताना फार अभिमान वाटतो माझ्या जनावरांचा खूप अभिमान वाटतो या बोलविला वेद बोले मी चालविला सुनेचा वृक्षाची काणी आले ज्याची सत्ता दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी काय अनुभव घेतला महाराज या अशा अवस्थेत आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधीचा विषय घ्या जरा 11 पर्यंत पाऊस पडत होता आणि तेवढीच 1.5 मिनिटं झाल्यानंतर परत आहे ती स्थिती आहे महाराज त्यापासून सूर्य नाही दिसला महाराज कुणी चालवला चालविल्या सूर्य चाले एवढी मोठी सत्ता माझ्या जनावरांच्याकडे महाराज तुमची आमची तर आहेच पण आपल्याला त्या जनावरांची सत्ता कळाली पाहिजे मग आपण त्या जनावरांशी एकरूप झाल्यानंतर तुमच्या जीवनाला मोक्षापर्यंत नेण्यासाठी काम केलं महाराज मोक्ष मार्गीचा सांगाती आपल्याला सत्ता कोणाची कळत नाही आपण आपल्या बंधनांचे वर्ष श्राद्ध किंवा गेलेले दिवस माहित नाही पण जनावरांचा 750 वेळा समाधी उत्सव साजरा करतो ते बी तिथी मेथीनं आवर्जून खरं सांगा गेल्या वर्षी कोरोना होता त्यावेळेला पत्रिका छापणं तर विषयच नव्हतं आणि कोणाला निमंत्रण दिलं होतं पण महाराष्ट्रातले जगातलं एक संस्थान आहे ते मगाशी कोणाला बोलून दिलं संस्थान आहे का अनेक असतील महाराज अनेक असतील कीर्तनकार असतील प्रवचनकार पोत्यानं पडले
पण या भूमीसारखी संस्थानिक या जगात होणं शक्य नाही महाराज. हे संस्थान एवढं मोठं आहे, हे सगळं विश्व बंद होतं. सर्व विश्व बंद असताना सुद्धा माझ्या माऊलीचं, माझ्या आईचं दरवाजा कधी बंद राहिला नाही महाराज. क्षेत्रावर पावळतीच्या क्षेत्रावर इंद्रायणीच्या काठावर माझ्या गणपराईनी संजीवन समाधी घेतली, तिथं आपल्याला दर्शनाला मिळालं नाही महाराज. पण माय माय मात्र आपल्याला चालू गेल्या वर्षी अशा पद्धतीची वारी वारी. गेल्या वर्षी मला सांगा, कोणाला पत्रिका निरोप फोन, या वर्षी असं वाटतं पोस्टर आपण वर्षाला छापतो. म्हटलं पोस्टर छापायचा असा विषय डोक्यात आल्यानंतर मुलं ते चिपकवायचे पाहिजे. त्यांना आपली पोरं संपूर्ण महाराष्ट्रात पेपरमध्ये एसटीला चिपकत होती, त्याचा प्रचार होता. आता एसटीला पण चिपकायचं कुठं छापायला. तरी पण त्या माऊलींच्या फोन केला, कार्तिक हो दादा माहितीये मला, मी सांगायचंच गरज नाही, माझ्या लक्षात नाही. सांगायचं स्थिती मिती माझ्या गणपरायांची सांगावं लागत नाही, कुणाला पत्र पाठवावं लागत नाही, कुणाला निरोप नाही लागत, कुणाला टेलिफोन करावं लागत नाही. जी शक्ती आहे ते गणपरायांची संतांची शक्ती अंतःकरणात प्रत्येक मानवाच्या हृदयात अखंड तेवत भरलेले आहे. आणि तेवत भरण्याचं काम एवढं आहे मला, समाधीत जात असताना इतरासारखी समाधी माझ्या मालकीची नाही. गेल्याला आल्याला जाऊ दे तिकडे, आणि येणे बी तुमच्या हातात नाही, जाणं बी तुमच्या हातात नाही. केली कर्म त्याची भोग आले, तुमचा विषय नाही मला, त्यांच्या हातात असेल की तारीख कधी किती नाही मला इथं सांगावं लागतं. याचं कारणच महत्वाचं आहे. सकाळी सांगितलं, मी सांगतो, मी कायम सांगत राहणार, संत हे खळखळच्या झाल्यासारखं वाहत असतो महाराज. आणि त्याचा सुगंध, त्याचं जे काही जलतत्व आहे ते प्रत्येक अंतःकरणात फिरलेलं असतं महाराज. इथं सांगावं लागत नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानदेवी घेतले दान, माऊलींची समाधी कशा आहे हे अगदी व्यवस्थित ऐकलं. समाधी अनेक असतील, आपल्याला त्याच्याबद्दल कुणाच्या बद्दल बोलायचं नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही. कोण कोण जिवंतपणे घेत असेल, कोण मरून घेत असेल, कोण कसं करत असेल, पण ही समाधीचे फार मोठं वैशिष्ट्य मला कोणाला त्या जगात मरावं वाटत नाही. आणि ज्यांच्या तुम्हाला मला मरावं वाटत नाही, पण मरावं लागतं कारण तुमच्या आमच्या हातात नाही. पण ज्यांच्या हातात सगळी सत्ता असताना सुद्धा समाधी सोडवलं तर वाटत नाही. का माझ्या मम्मी 100 वर्ष राहू शकले नसते. मी मागे सांगितले, त्याला चालवायची सत्ता कोणाची आहे? ज्ञान. कृष्णाला जरी गीतेत सांगितलं तर तो कृष्ण तोच आहे, त्याचाच विषय आहे. त्यांनीच अवतार घेतला त्याच पृथ्वीला, आणि तो अवतार कुठे घेतलाय? या भूमीत अवतार घेतलाय, या जन्मभूमीत. पवित्र पावन भूमीत तुम्ही आपलं समाधी सोहळा साजरा करतो. समाधी माझ्या माऊलीने अशी नाही घेतली मला. समाधी कशी घेतली? कथा कीर्तन करत असे. आज ज्ञानोबराय कथा कीर्तन करतात, म्हणून वारकरी संप्रदाय कथा कीर्तन करतो, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही आम्ही कीर्तन करतो किंवा कुणाकडे शिकलो म्हणून कीर्तन नाही करत, कारण तुम्ही आम्ही शिकल्यानंतर कीर्तन ऐकायला लोक येतीलच असा डॉक्टर असणार, अगदी एमडी झाला, एमबीबीएस झाला, जे तुमच्यातली अति उच्चतम आपल्या भारताचा विषय सोडून जगातला सगळ्यात मेडिकल सायन्स इंग्लंड, तिथं जाऊन डिग्री मिळाला. काय मिळाला? डॉक्टर झाला का नाही? मला नक्की 100% अगदी फाडीचं सुद्धा तुमच्या भाषेत, मला नाही येत नाही. दवाखाना मोठा पडला, चालला का? चालेल का? खात्री आहे का? माहिती आहे का? पेशंट येतीलच का? डिग्री नाही घेतली, शिक्षण नाही घेतलं, अभ्यास नाही केला, सगळं केलं मला, का चाललं नाही? आशीर्वाद. इथं जो वारकरी संप्रदाय चाललाय, कथा कीर्तन चाललाय, ते करतात म्हणून आपल्याला करता येते. मला डॉक्टर होणं महत्वाचं नाही, दवाखान्यात
नामात चालणं महत्वाचं आहे. म्हणून कीर्तनकार होणं महत्वाचं नाही, कीर्तनकाराने कीर्तन केल्यानंतर समाजाला ऐकणं महत्वाचं आहे. नाहीतर युट्यूब सारखे इकडून तिकडं युट्यूब आणि या विज्ञानानं फारच अवघड करून टाकलं. हे संडास मध्ये बसते तर कीर्तन ऐकते, त्याला लावून दिले असते ना टेप, त्याचं कानात घातलं चाललंय. गर्व काय करतोय आणि ऐकतोय काय अशा नंबर मला. त्याचं कारणच आहे माझे जडोबरा खंड तत्व नाही मला कथा केली. हा प्रसंग 725व्या पूर्वी वर्षापूर्वी ज्या आळंदी तीर्थक्षेत्रावरच्या पवित्र पावन नगरीत जिथं माझी रुक्मिणी माता जन्माला आली, ते तीर्थक्षेत्र का पावन झालं थोडंच लक्षात आलं. माझ्या जडोबरायांनी ज्या आळंदी तीर्थक्षेत्रावर एवढा त्रास दिला, ज्या तीर्थक्षेत्रावर काही त्रास न देता समाज कार्य करता आलं, संतपण मिळवता आलं, संतत्व सिद्ध करता आलं, ते आटेगाव आणि पैठण तीर्थक्षेत्र सोडून माऊली आळंदीलाच का समाजला गेली. मारलं ना किती पदव्या घेऊन दे असे विचार करत होते, केसात असे आड्या करत होते. आळंदीतच का समाधी घेतली, कारण त्या आळंदीत त्यांची माता आणि ती माता इथून ज्यावेळेला गेली त्यावेळेला ते हितगुज करता आलं नाही. अखंड तत्वानं माऊलीने मातेशी हितगुज करावं, तर ती माऊली फक्त त्या आळंदीत जन्माला आली नाही महाराज, सुवर्ण पिंपळाला पूजा करत होती फक्त ती माऊलीसाठी. ती माझ्या पोटी जन्माला यावी ती माऊली आणि विश्वाचा उद्धार तुझ्यातून हवा. माझ्या माऊलीच्या माझ्या रुक्मिणी मातेच्या अंतर्मनात होती आणि म्हणून ज्ञानाला जे माऊली आळंदीला गेले महाराज, ती खूप पवित्र झाली माझ्या माता रुक्मिणी आईमुळे. जरा अवघड विषय आहे तो, कारण त्यांना माहितच नसतं शास्त्र काय, कशात काय लिखाण केलं, कोण काय, आपलं बोलण्यात सगळं घ्यायचं. या लवकर आले बा, जर आता छत्री जर पाऊस दिवस पडत जाईल, आता गेलाच होती छत्री, जर मला बरं वाटलं जरा असं वाटलं ना माझ्या डोक्यावर छत्र आहे. अशा पद्धतीने हा जो समाधी उत्सव सोहळा आहे, या समाधीच्या वेळेचा प्रसंग असा आहे महाराज. ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेणे कोणालाच पटलं नव्हतं, कोणालाच मान्य नव्हतं महाराज. त्याच्यासाठी तर आधी निर्णय घेतला होता माऊलीने, पण प्रत्येकाने 2-2 वर्ष मागे सुरुवात केली माझ्या निवाळ मुक्ताबाई. त्या हट्टाला माऊली विषय नव्हता, माऊली शांत कारण ती लाडकी बहीण होती आणि ती एवढ्यासाठी लाडकी होती की तिचं पोट कौतुक करणारी ती माता तिनं पाहिली नव्हती. ते मातेचं स्वरूप माझ्या माऊलींच्या स्वरूपात तिनं पाहिलं होतं. माझ्या मुक्ताबाईनं रुक्मिणी मातेचं स्वरूप माझ्या माऊलीच्या स्वरूपात पाहिलं होतं आणि म्हणून माऊली आईसारखं प्रेम तिला करायची. पण मुक्ताबाईने सांगितलं दादा अजिबात नाही जमणार. सोपान काकालाही वाटलं, त्यांनी 2 वर्ष, सद्गुरु निवृत्तीनाथांनी 2 वर्ष मला, तरीही 22 वर्ष झाल्यानंतर कुणाला तो वाटलं नाही. म्हणून तो प्रसंग तसा घडला. समाधीची वेळ आली महाराज. तुम्ही आम्ही नाही, माझे नामदेव महाराजांचं संपूर्ण एवढं मोठं कुटुंब त्या समाधीच्या वेळेला राबत होतं महाराज, सेवा करत होते, भक्ती करत होते. नामदेव महाराजांची 4 मुलं सडा समर्जन टाकून त्या गुहेत जाऊन ते संपूर्ण माऊलीच्या समाधीचं स्थान असं फुलाने आच्छादन केलं. फुलं बी अशी घेतली महाराज, त्या फुलांच्या पाकळ्या, फुलं नाही की त्या फुलाचा एक अंदा जरी काटा जरी माझ्या माऊलीच्या शरीराला, कोमल शरीराला जर लुटला तर त्रास होईल माझ्या माऊलीला. किती दक्षिणा घेत होते माझे नामदेव महाराज. सुंदर असं ती समाधीचे ठिकाण सजवलं गेलं. दोन्ही बाजूला 2 समय लावले महाराज. काही विज्ञानवादी, बुद्धिवादी काही तर शंका उपस्थित करतील. कोणी पाहिलं हे सगळं? तो पाहिलं महाराज. त्यावेळेला नाही पाहिलं, 350 वर्षांना ज्या महात्म्यानं पाहिलं त्यांना नाथ बाबा. नाथ महाराजांनी हा सगळा सोहळा समाधीचा परत जाऊन पाहिला 350 वर्षांना.
आहे त्याच अवस्थेत माझी मौली होती महाराज. जसा गरगळीचा गावा, काय वर्णन केलं माझ्या मौलींचं. समाधीस बसले असताना अर्धावट डोळे आणि नाथ बाबांना ज्या कामासाठी बोलवलं होतं ते सगळंच विसरून गेले महाराज. जसे बुद्धिवादी, कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक तत्वज्ञ माझ्या आपल्या गावाला आल्यानंतर माझ्या मामीकडे बघितल्यानंतर गेले आता 8 दिवसाच्या अनुभव प्रत्येक जण कीर्तन करायला की एक फोटो काढायसाठी आत गेला ते बघतच बसतात. पण ते दादा कीर्तन हेच आता आपलं हेच कीर्तन. मौलीकडे बघितल्यानंतर पोट भरतं. हीच अवस्था माझ्या नात्यांची झाली होती. म्हणजे कुणी विज्ञानवाल्यानं त्याचा शंका काढायची गरज नाही मला. मौलीचं हे स्वरूप होतं समाधीला जात असताना. कोणालाच इच्छा नव्हती मला, पण मौलीचा अधिकार एवढा मोठा होता. नामदेव महाराजांच्या प्रसंगात सुद्धा नामदेव महाराजांना ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या पासून विलगीकरण करून स्वतःबरोबर घेऊन जायचं होतं भारत तीर्थ यात्रेला, त्याचं कारणही तसं होतं की निर्गुण आणि सगुण भक्तीचा फरक नामदेव महाराजांना कळवून द्यायचा होता. त्यावेळेला भगवान परमात्म्याकडे नामदेव महाराज गेलेले रडू लागले, देवा तुझ्याशिवाय विषय नाही, मी जगूच शकत नाही, तू एक सांग ना. ज्ञानेश्वर महाराजांना तू एकदा सांग देवा, मला तुझ्याशिवाय करमत नाही असं तू म्हण. नामदेव महाराजांनी शिकवलं देवाला. शिकवण्याचा अधिकार होता महाराज. योगी 28 वर्षावर जेव्हा उभा होता ताकद होती महाराज. पण नैवेद्य प्रगत झालं. विज्ञान प्रगतीचा अनुभव घेतला आपण महाराज. विज्ञान जिथं थक्क झालं महाराज. विज्ञानाच्या डोळ्यातून अश्रू येणे काय वैशिष्ट्य काका आज आपण पाहिलं नाही. मला जायची अवस्थाच नव्हती, कधी मी इथं रडत होतो. कारण मी रडण्याचं कारण वेगळं होतं. मला खूप वाईट वाटलं एका गोष्टीचं महाराज. माझ्या माऊलीकडे मी मागावं आणि माऊलीला संकटात टाकावं आणि माऊलीने ते संकटात पूर्ण करावं. किती वेळा मी माझ्या माऊलीला संकटात टाकलं. ज्या वेळेला मी 8 तास अगदी मुलाच्या अर्थ हाकेनं माझ्या माऊलीकडे करतो. मग पंढरपूरचा यात्रा असेल, हा सोहळा असेल, मंदिराचे काम असेल, प्राधिकरणाचे काम असतील, अनेक कामासाठी या माऊलीसाठी मी 8 तास करतो माझ्या माऊलीकडे. मी थोडी पूर्ण करते. इतकं वाईट वाटतं त्या कोमल शरीराला, त्या माऊलीच्या अंतःकरणाला एवढंच काम असेल का? मी का त्रास द्यावा माऊलीला? आणि म्हणून मला भरून आलं होतं. पण जो विज्ञानवादी होता, बुद्धिवादी होता, ज्याला परमात्मा येत नाही, देव नाही, संत नाही, धर्म माहित नाही, कधी व्याख्या सुद्धा त्यांच्या डोक्यात महाराज. अशा सायंटिस्ट नुसतं डोळ्यातनं पाणी नाही येणार. जिल्हा अधिकारी त्यांनी पाहिलं ते आणि त्यांना मिठी मारली. आपले जिल्हा माहिती अधिकारी आतमध्ये होते महाराज. आज फार मोठे अधिकारी आतमध्ये पाहिलं. त्यांनी त्यांना मिठी मारली. मिठी एवढ्यासाठी मारली की आमच्या अहंकाराच्या डोळ्यात असू बाद बदल म्हणून मिठी मारली महाराज. एका सायंटिस्टच्या डोळ्यात पाणी येणं इथे विज्ञान शिकले महाराज. विचार करा ना, 11:30 पाऊस पडतोय. 2 दिवस आपण बघितलं थोडस तरी तेवढंच दर्शन घेतलं त्या सूर्यनारायण माझ्या माऊलींचं आणि निघून गेला. परत मिळाला अर्ध्या मिनिटासाठी सुद्धा नाही आला. आणि आम्ही एका मिनिटासाठी म्हणत होतो, एका मिनिटासाठी येणार आहे. 1.5 मिनिटं आला आणि परत 10 सेकंद परत असा 3 वेळा दर्शन घेऊन गेला. मला हे काय असेल महाराज या भूमीचं वैशिष्ट्य? काका नाही, खरंच भाग्यवान होते. या भूमीतल्या जन्माला आलेले सगळे तुम्ही फार भाग्यवान आहे. माझ्या माऊलीला ओळखा. अरे तुम्ही काही मागा, हे जगात न होण्यासारखी घटना होती इथं नाहीये. मी तर परम भाग्याचं लक्षण समजतो की माझ्या एका महान संतांच्या पोटी जन्म व्हावा माझा. आणि जन्म झाल्यामुळे भाग्यवान नाही. या महान संतांच्या ज्यांना मी पासून मी संत
अंतःकरण अमुक भरून वर्णन करतात महाराज. त्या संतांच्या माय बहिणीची सेवा या देहाला प्राप्त व्हायच्यासारखं भाग्यवान कोण असेल महाराज? का तुम्हाला भाग्यवान केलं तुम्ही? तुम्हाला काय प्राप्त होत नाही? सगळं प्राप्त माऊली आपली समजा, माझी समजा, सगळं काही प्राप्त होते. मी तर म्हणतो, आणि ही सत्य घटना आहे, ही सांगायची गरज नाही. आज या विश्वात जगात या कोरोनानं थैमान म्हणलं असताना जगातलं एकही असं गाव नाही असं म्हटलं आहे का? सर्च करा गुगलवर. या विश्वातलं एकही गाव असेल, एक तरी व्यक्ती गेला असेल प्रत्येक गावात या विश्वात. या आपे गावात एकही कोरोनानं गेला नाही. ही माझ्या माऊलीची शक्ती आहे. आणि तुमचा संसर्गान होतो ना, इथं तर यात्रा बंद नव्हत्या, वाऱ्या बंद नव्हत्या, मंदिर बंद नाही. येणारे अनेक लोक येत होते, गावात हॉटेलला चहा पेत होते, एकामेकाला भेटत होते. नाही महाराज, माऊली त्या सूर्यप्रकाशासारखं तुमच्यावर प्रेम करते महाराज. फक्त त्या माऊलीला एकच इच्छा आहे, या भूमीवर प्रेम करा, या मंदिरावर प्रेम करा, तिच्यावर प्रेम करा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. माझ्यावर अजिबात प्रेम करू नका. मी प्रेम करण्याच्या लायकीचं की नाही? कारण आपला स्वभाव असा आहे, काशीमध्ये कसा स्वभावाचं कारण आहे महाराज. माझ्या मुलीसाठी एवढं काय झाले नाही, बाकी काही नाही. तुम्ही मला किती शिव्या द्या, काय बोला, मी कधीच काय बोलणार नाही. पण इकडं धक्का लागला ना जमतच नाही, इथं ठेच लागला. आणि म्हणून विज्ञान जिथं थक्क होतं महाराज. मुद्दा हा आहे की त्या विज्ञानवाद्याला सुद्धा आज सांगायसाठी आम्ही आव्हान दिलं होतं आणि ते आव्हान परिपूर्ण केलं. ते आज नाही, चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत या भूमीत ही जी किमी आहे ती अखंड तत्वणी माऊलीच्या आशीर्वाद गुरुजींच्या कृपेनं पूर्ण झाली. विज्ञानाला सुद्धा सांगू शकता महाराज. ज्या आळंदी तीर्थक्षेत्रावर माऊली पंढरपूरला जात असताना कळस सांगतो माझ्या भगवान शंकर परमात्म्याचा ती किमी आहे. अनेकांनी बघितलं प्रयोग करून, नाही जमलं सक्सेस. विचार करा, उत्तर दक्षिण मंदिर आहे, सूर्य मावळाचा तर विषय नाही. किरण कुठं, त्या मंदिराला जागा कुठे ठेवली? आज किरण याला सरळ आणि किरण येतात तिरकी. काय विचार असतील मला की त्याची कृपा आहे म्हणून अभिमान आहे महाराज. आणि अशा अवस्थेत ती माऊली चालली होती महाराज. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा डोळ्यात अश्रू आले. देव म्हणते एकच योगी देखील आलेली याची ज्ञान संजीवनी जाणत डोक्याची. माझ्या माऊलीसारखं जगात कोण होणे नाही महाराज. देवाच्या डोळ्यात पाणी यावं, देवाच्या डोळ्यात अश्रू यावे महाराज. इतर संतांचा तर विषय नव्हता महाराज. कोण काय करत होतं, किती रडत होतं. निवृत्तीनाथ महाराज कधी मृत्यूवर आलेले नाही, त्यांनी सुद्धा ओसंडोणी निवृत्ती अनेक लागला. त्यांच्या डोळ्यात असले सद्गुरु निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू यावेत. याला कारण होतं महाराज, त्यांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर काढून या बोल वेद केला पूल. काय केलं माझ्या बंधून, काय केलं माझ्या शिष्यानं? वेद सर्वश्रुत केला, सर्वसामान्यपर्यंत पोहोचवला महाराज. केवढी मोठी क्रांती केली. अमर्यादा कधी केली नाही गुरु शिष्य परिस्थिती दिले, सर्वस्व प्राप्त करता येते. फक्त गुरुच्या आज्ञेत आणि गुरुच्या वचनानं राहिल्यानंतर काही कमी पडत नाही. पुराण जगातला आई बाप दिवशी सद्गुरु देत असतात. आणि म्हणून माऊलींच्यासाठी सद्गुरु म्हणतात अमर्यादा कधी केली नाही. गुरु शिष्यपणा सिद्धी नेले महाराज. ज्ञानोबाईंनी वेद केवढी मोठी क्रांती केली त्या काळात. ज्यांचा पगडा आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीवर होता, प्रत्येक मानवावर होता. या धर्म वाचनाने त्या धर्माच्या वटवृक्षावर बसून स्वतःच्या पोटासाठी, स्वतःच्या सोयीसाठी त्या धर्माचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विलीकरण केलं. सत्यनारायण सांगतो, कोण कथा सांगतो, कोण कुठली कथा सांगतो, धर्म बाजूला राहिला यांच्याच कथा उपाळल्या होत्या. आणि अशा काळात
त्रास इतका झाला नाही तुकोबारायला. एक लक्षात घ्या थोडस, ज्ञानोबारायांना त्रास तुकोबारायचा इतका झाला नाही, कारण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कोणी बुडवायचा प्रयत्न केला नाही. कारण थोडस होतं ना नात्याचं संबंध, शेवटी नात्याचा संबंध वेगळा येतच असतो. आणि इथं तर कुंब्याचं पोरग मराठ्याचं आणि त्यानं वेद द्यावा, काय डोकं असल्याचं. आम्ही सगळं सांगायचं, आम्ही सांगितलं त्याच वेळेला पूजेला बसायचं. डाव्या बाजूला का उजव्या बाजूला आम्हीच सांगायचं, नसली तर सुपारी घालायला आम्हीच सांगायची. आता सुपारीत बायको असली आणि मग इकडे कटकट करणारे त्रास करणारे करायला पण सांगितलं. सुपारी ठेवली असते जीवन जगलाच आम्ही सांगतो ते खरं, शास्त्र आम्ही सांगतो. वा वा, तुकाराम महाराजांनी एकच ठोका टाकला, एका शांत करून टाकली मला. वेदाचा तो अर्थ तुम्ही फक्त पोत्या व्हायचं आम्हाला सारखं, डोक्यानं उघडायचं सुद्धा नाही की नाही तुमची, बघायचं तर लांबच राहील. तो पाचवा वेद निर्माण केला तिकडे. आणि सगळे संत मानतात आज सुद्धा. या दोन्ही संतांच्या किती प्रेम होते मला. तुकोबारायचं ज्ञानोबारायचं एक वेगळंच नातं. तुकोबाराय लोटांगण घालतात, माझं पामराशी आणि ज्ञानोबाराय तुकोबारायला म्हणतात सर्वस्व जगाने संत. धारणेकरांना तुकोबारायकडे पाठवलं माऊलीने माझ्या, तुकोबाराय म्हणतात माझं पामराशी. काय योग्यता असेल माझ्या ज्ञानोबारायची. किती भाग्यवान आहात तुम्ही. किती मोठं भाग्य असेल. आणि ती ज्ञानोबाराय आणि समाधीला जात असताना एक हात भगवान परमात्म्याच्या खांद्यावर, एक सद्गुरूंच्या खांद्यावर महाराज. याला सौभाग्य जाणं म्हणतात, कारण आमचं सौभाग्य काय सद्गुरू आहे. आमचं सौभाग्य सद्गुरू आहेत महाराज, आणि सद्गुरूंनी घेऊन जावं त्याच्यासारखं काय. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला ज्ञानोबाराय संजीवन समाधीला बसले महाराज, आणि वर्ण सगळ्या विश्वानं काय केले महाराज, इंद्र चंद्र ब्रह्मादी केली महाराज. आळंदी तीर्थक्षेत्रावर त्या समाधीच्या ठिकाणी महाराज सगळे ऋषी मुनी गंधर्व सगळ्यांनी काय केलं, पुष्पवृष्टी केली. आणि पुष्पवृष्टी पुढच्या वर्षी आपल्या मोदींच्या मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे कापसे पाटील संकल्प केला की पूर्ण होते. इथं मागायचं काही बोलायचं ते सगळं पूर्ण होते. एवढं पूर्ण करते माऊलीने, हे काय करत नाही का. याच वेळेला हेलिकॉप्टरद्वारे माऊलीच्या मंदिरावर सुवर्ण कलशावर, सांगा मला, हो तो अभिमान आहे माझा, माझ्या माऊलीचा अभिमान आहे. जयाचे द्वारी पाणी नाही दिलं सोन्याचं, पाणी देऊन करणारे इतके तितके नाही, 1.25 किलो सोनं घातलं मला. काय कमी माझ्या माऊलीला. आणि त्या सुवर्ण कलशावर तुम्ही संध्याकाळी पहा जरा, की आता परवा लाईटिंग टाकल्यापासून असं वाटतंय एखादा काहीतरी गाभा उचलावा तो पटकन त्याला घेऊन जावं बाहेर. इतकं सुंदर वाटतंय मला तिकडं. याच्यावर पुष्पवृष्टी करण्याचा संकल्प आपल्या जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य ज्ञानेश्वर कापसे यांनी केला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायचा की त्यांना माऊलीने सद्बुद्धी दिली ती भक्ती करण्याची, ती भक्ती परिपूर्ण हो असा माऊलीचा आशीर्वाद तुमच्याकडे. आणि अशा पद्धतीनं ती माऊली तिथे गेल्यानंतर किती वाजले, 4. तुम्ही तर आणा ना. माऊली समाधीस्थ बसली महाराज. नामदेव महाराजांचे चारी मुलं सगळं कुटुंब, गोरोबा काका, नामदेव महाराज, पाणोपात्रा, विसोबा काका, लंका सगळी सेना महाराज
ही सगळी आधी करून संत मंडळी दर्शन घेत होती महाराज. दर्शन कसं घेत होती महाराज? अगदी अश्रूच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. कोण कुणाला धरत होतं, कोण कुणाला सावरत होतं. सावरण्याची अवस्थाच नव्हती. फक्त एवढंच करायचे, डोळे पुसायचे, परत माऊलीकडे पाहायचं, परत माऊलीकडे पाहायचं. अंतःकरणाच्या माऊलीला साठवायचं. एवढंच सगळे संत म्हणतात. काय ते देवी गुंजर असे असेल. आणि असा प्रश्न केल्यानंतर हे सगळं चरित्र माऊलीने केलं महाराज. 22 वर्षात सगळं माऊलीने जे केलं ते जगात भगवान परमात्म्याला सुद्धा करता आलं नाही. ते माझ्या माऊलीने 22 नाहीच महाराज, कारण 14 वर्षी इथं खेळले, बागडले, आनंद लुटला माझ्या माऊलीने. बालपणीचा आनंद. खरं सांगू का तुम्हाला, एक मला आठवलं, बालपणीचा हट्ट जर पुरवत असेल तर ती माता पिता पुरवत. आणि बालपणीचा हट्ट आपल्या घरात पुरवला याच्यासाठी कुठंच नाही. कारण माऊलीला 14 वर्षानंतर त्रास झाला. बालपणी काय त्रास झाला नाही. इथं माऊली खेळली, बागडली. त्या आपेगावातल्या त्या काळातल्या लोकांनी म्हणजे आम्ही, तुम्हाला वेगळं वाटलं, आम्ही शास्त्र आहे मला बाप नाही तर काय वर्ण पडला. कोणी सांभाळ माऊलीला? आम्ही आपेगाव प्रेम दिलं. सांभाळा म्हणता येत नाही, पण एवढं प्रेम आतोडात दिलं मला माऊलीला की त्या आतोडाचं प्रेमापोटी माऊलीने सगळं दुःख विसरलं माता पित्याचं आणि विश्वाचा कारभार हाती घातला मला. आपेगावकरांच्या प्रत्येकाच्या हृदयात अंतःकरणात जगात कोण आपल्याला त्या माऊलीला आपण सांभाळ, माऊलीला खाऊ पिऊ वाटलं महाराज. मी म्हणतो म्हणून नाही, माझी मुक्ताबाई सांगितलं, न बोलता सगळं काही होतं. न बोलता सगळं काही होतं. एक काम करा, समोर बरेचसे लोक उभा राहिलेले, त्यांनाही थोडस नेत्र सुख घ्यायचं या सगळ्या कार्याचं. इकडं भरपूर जागा आहे, इकडं भरपूर जागा आहे. कोणीतरी तिकडं वाट द्या त्यांना, तिथं उभा राहते. इकडे या, सगळे तिकडे आहेत ना, गेट मध्ये सगळे इकडे या. सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. 700 वर्षाचा हा माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. इकडे या, गेट मध्ये इकडे या, पलीकडे इकडे इकडे जाऊन इकडे या. आणि अशा प्रकारे इथं कोरोनाची शिक्षा दिली. माऊलीला इथं अजिबात त्रास झाला नाही मला. म्हणून 14 वर्ष जो काही संकल्प केला, जे काय बालपण माझ्या माऊलीने जे घडलं, त्या बालपणाचा आनंद उपभोगला माझ्या माऊलीने. आणि तो आनंद सगळ्या विश्वाला वाटण्याचं कार्य 725 वर्ष चाललेलं. आपण तर केवळ नाही तर आपेगाव माऊलीचा 700 जन्मोत्सव साजरा केला. नाथांचा केला, नाथांचा चतुशताब्दी केली साजरी. नाही, माऊलींचा निवृत्तीनंतरचा 700वा सोहळा, माऊलींचा सोहळा, 700 जन्मोत्सव, मुक्ताबाईचा जन्मोत्सव साजरा झाला. माटा बाकीचं तर होतं, पण सगळ्यांचे 700 समाधी उत्सव बी साजरे झाले आपल्या देखत. आणि आज 700, उद्या कदाचित 25 वर्ष जगू नाही जगू, पण या देवी या सोहळा, मुक्तीचा सोहळा. आणि हा सोहळा परत काय क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणोक्षणी हाची विचार या. अरे इकडे दिंडीवाल्याला प्राधान्य द्या. महिन्याची वारकरी येते आपल्या गावचे. या इकडे वेळी इकडे आम्ही श्री काय सांगा तुझ्यावर कीर्तन
उत्सव सगळ्या चारी भावंडांचे आपण पाहिले, समाधी उत्सव पाहिले बघा. पुढे 750 वर्ष आपण जगून वाचू म्हणून हाच सोहळा आपण लावला. आणि ही सगळी कृपा माझ्या सद्गुरूंची. गुरुजींच्या कृपेशिवाय गुरुजींनी जर संकल्प केला नसता तर माझ्यासारख्या मामाला काय आठवायचं, मंदिर बांधा आणि सूर्य करी हे त्यांचा संकल्प महाराज. त्यांची कृपा या गावावर या सगळ्या लोकांच्यावर महाराज. म्हणून आपण जीवन जगतो, आनंदाने जीवन जगतो. असाच ठेवा राहिला पाहिजे. आणि मग ज्ञानोबांना संजीवन समाधी दिल्यानंतर मात्र सगळ्यांच्यातच वेगळा पुढे झाला महाराज. इतकं झालं की महाराज माझी मुक्ताबाई सगळे सुटली अशा ग्रंथ उघडायचे. हे आम्ही ग्रंथ पोरांना सांगायचंच नाही. आता आपलं चुक. मोबाईल काढावा, युट्यूब जावं, हा बघा तो पहिला विषय सांगावं, मग सर्च झाल्यानंतर सगळा आपण खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आणि नामदेव महाराज तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहात की तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं. आपल्या संस्थांवर सगळ्या संतांचं आहे. पण ओंकाराच्या बाबतीत बोलायचं तर नामदेव महाराजांचं सद्गुरू आपल्या सगळ्या त्यांच्या ओंकाराकडे आपल्याला कधीच होणार नाही. संतांच्या ओंकाराकडे होऊ शकत नाही. पण नामदेव महाराजांचं सगळ्यात ओंकार मला कदाचित असं वाटलं आता. नामदेव महाराज काय म्हटले, कोपला जो सूर्य लोकलेला होता तो 750 वर्षानंतर या भूमीत प्रगट होता म्हणून आजचा चेहरा काय. संजीवन समाधीला जात होण्याचे वर्णन केलंय. ज्या ज्या संतांनी माऊलींचं वर्णन केलं त्या ग्रंथात समाधीला असताना माऊलींचं काय स्वरूप होतं तसंच आज स्वरूप आहे. कदाचित त्या सूर्याला मी तो लोकच नाही बाबा. माझी उपमा दिली आणि मी लोकलो म्हणून माझ्यावर झालं. आपण त्याची परतफेड करावी. एवढ्या संकटात सुद्धा माऊलीला यावं लागतं आणि त्यांनी परतफेड करायसाठी झाला असेल का नसेल बाबा. असेल 100% असेल. आणि असंच आहे. असेल नाही आम्ही आणि हाच पुढे असेल दिवस पुढे करत चालू करा. समाधी झाल्यानंतर सगळी मंडळी महाराज दुसऱ्या दिवशी निघाला. तर ज्ञानोबांचं जीवन इथं जो कीर्तनकार प्रवचनकार सगळे आले असतील किंवा युट्यूबद्वारे या सगळ्या मीडियाद्वारे त्यांच्यापर्यंत जात असतील. माझी एक विनंती आहे. मला विनंती करते पण आज मुद्दाम विनंती करतो. साधू संतांचं चरित्र लिहित असताना बोलत असताना अगदी निर्भेड आणि अभ्यासपूर्ण मला काहीतरी वाचा लोकांना आनंद वाटतो म्हणून त्याची टिंगल कवायती करणाऱ्या ते काय कादंबरी नाही. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बरावता याच पद्धतीने तुम्ही पाप तुम्हाला परत भोगावं लागेल. संतांचं चरित्र इतकं सुंदर नाही. म्हणून संतांचं चरित्र लिहिताना सुद्धा थोडंसं व्यवस्थित लिहा. सांगताना व्यवस्थित सांगा. आता बरेच सध्या मीडियाद्वारे चॅनल चालू होतात. काय बरं हेच काही कळत नाही. कोणाला तरी बरं वाटतं म्हणून बोलण्याचा अर्थ नाही. पटेल मी कोणाला बरं वाटतं म्हणून बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे ते तत्व आहे. तुम्हाला पटलं घ्यायला तुम्हाला बरं वाटतं परिणाम असा होतो की ते
तत्वही जातं आणि कार्य म्हणून सत्ताचं जे सांगत असतं आणि माझ्या गणपराचं शेवटचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांचा फार मोठा अधिकार होता, प्रेम होते. महाराजांना सांगावं लागलं पुढे आणि ते मलाही करणे आहेच चंद्र सूर्य पुढे असेपर्यंत तुम्हालाही करणे आहे. तुम्ही इथंच बदला आहे की हे कधी बदललं मी याचा विचार करतो. मला पाश्चिमात्य जर दक्षिण भागात जर तुम्ही गेला तर ना पान ना अगरबत्ती ना कापूर आणि ना नारळ काय याच्यात भाव प्रगट होतो कळतच नाही मला. तुम्हाला हसू नका, खरी गोष्टी सांगतो तुम्हाला. आता एवढं तसा विषय नाही. मला 2-2:30 वाजतात, पण आपण माझ्या घरी आलो माझ्या आईच्या खुशीत मी सकाळी 9 वाजल्याशी उठतच नाही. कोणी किती काय माझ्या आईच्या बाहेरच्या कार्यक्रमात नाही करत. ते कार्यक्रमाने रोज आता 1:30-2 वाजता सकाळी प्रोत्साहन आहे. पण आज रात्री फार मोठा चमत्कार होतो. 2 चमत्कार कसं तर 12:30 झोपायचं 2 वाजता सगळे जेवढे इथले देव जे तुम्ही इथं मूर्त्या पाहिल्या असतील, फोटो पाहिले असतील, ऋषी मुनी सगळे रात्री पुढे येतात आणि सगळ्यांचे एकच रडगाणं मला ऐकावं लागतं. कोण म्हणतो मला डायबेटिस झाला, माझ्या डोळ्यात मुंकून गेलं, एवढा सगळा पेढे खाऊ खाऊ कोणाच्या डोळ्यात काय सांगतो तुम्हाला गावकऱ्यांना लक्षात ठेवा. बाहेरचं तर कोण झाडं सागर आपण पत्र गीतेत सांगितलेलं श्लोक आहे. आपण नाही म्हणत पत्रम पुष्पम फलम तोय मिळवी काहीच नको, फक्त नमस्कार करा अंतकरण करू. सगळं तिथं पोचले. मला हार घातल्यानंतर काय होतंय परवा पाहिलं ना आपण चेन्नईतले एक साधू आला होता आणि ते चेन्नईचे साधू 20 वर्षापूर्वी इथे येऊन गेले होते आणि त्यांनी जो होम करत होते म्हणजे त्या होमात निवृत्तीनंतर मंदिर त्याच्या समोर होम होता आणि यांनी तेवढा एक संकल्प केला होता. स्वप्न पाहिलं होतं त्या साधूनं असं पद्धतीचं मंदिर असावं. आज ते परवा आले, सगळे आपली मंडळी होते. पाहिल्यानंतर त्यांच्या स्वप्नातलं उभे होते, पाहिल्यानंतर भारावून गेले. त्यांनी काच काढले, आत गेले, हातात फुलं होती आणि ती फुलं कुठून आणली होती? चेन्नईची घेऊन आले. त्यांना असं जाणवलं मला फुलं व्हायची नाही. त्यांनी लगेच बाजूला बुक्का लावायचा प्रयत्न केला, गंध मला गंध लावायचा नाही. आणि हे सगळं इथं जे घडलं तुम्ही मूर्तीला अभिषेक करता का? त्यांनी प्रश्न विचारले, सगळे साक्षीदार राजवात नाही. गंध लावता का? नाही. फुलं घालता का? नाही. तेच मोठी तुम्हाला सांगितलं, इथं काहीच व्हायचं नाही मला सांगायचं. कारण हे एवढं तेजमय स्वप्न त्या एका फुलानं बरबाद आणि हे परत करता येत नाही. बाकी सगळं बदलता येईल. सिमेंट जर तरी वापरलं काय होतं? सिमेंट मजबूत पाहिजे. तसं मूर्ती बदलता येत नाही, बाकी नाही बदलता येत. कृपा करून गावकऱ्यांना एकच लक्षात ठेवा, फक्त नमस्कार करा आणि समाजाला अभिषेक करा. सगळे पाहिल्यानंतर मला काय करा डायरेक्ट म्हणलो परत इथून पुढे जर फुलं व्हायला नाही, हार घातला मी आत्महत्या करली. माझं जीवन त्याच्यासाठी
हे तेजोमय मोठी पाहण्यासाठी सगळे येतात. मला याला पाहू द्या ना, त्याला तुम्ही हार बिर नाहीये म्हणून पश्चिमेतर दक्षिणाकडे काही संबंध नाही. सांगायचं उद्देश होता ते कोणतरी, अरे मी दृष्टांत नाही सांगत, कोणी तर जावं तिथं पलीकडल्या एखाद्या जग भरावा, त्याच्यावर वातावरण ते घेऊन टाकावं. मराठी कळालंच तेच मला काय कळलं करा ना. मगाशी विषय भेटला की मी औंधकरांच्या गळ्यात पडून राहिलो. आपले जिल्हा माहिती अधिकारी आणि त्यांच्या हस्ते 2 मिनिटात आपल्या मायभूमीचं अर्थात या माऊली कॅलेंडर आहे. कॅलेंडर एवढ्यासाठी आहे, इथं का प्रकाशित करायचं की या जन्मभूमीतले सगळेच्या सगळे कार्यक्रम 2 मिनिटात हे करा. सर आजच्या काळात याच गोष्टीची आवश्यकता आहे. तुम्ही थोडंसं मी माझं जे कार्य त्याचं अवलोकन करा. शिवाजी महाराज म्हणले उपोषणला बसू, म्हणलं मेलं तरी कोण खायला देणार नाही. नाट्यास केला मरायचं आपण, किती आनंद वाटेल बाबा. लोकांना मरायचं म्हणजे दुःख वाटतंय, मला एवढा आनंद वाटला याचं सांगतो तुम्हाला कारण. मरत तर सगळ्यांनाच. तुम्ही एक विचार करा, कोरोनात जर मेलो असतो मी तर कॅरी बॅग म्हणून गेलो असतो ना. त्याच्यापेक्षा माऊलींच्या कार्यासाठी मेल्यानंतर सगळ्या जगाने उदोउदो केलं असतं माऊलींच्या भूमीसाठी. आणि जीवनात काय मिळवायचं होतं, एकच सांगितलं, मारायचं विशेष नाही. तहसीलदार कलेक्टर नुसतं करतं काम होतं, ते बाबा बोलतो तसं करतो. कोणासाठी करतो माऊली. आणि मला माहिती होतं आज जसं बोललो मी ऐकलं असेल मला माहित नाही, काल ज्ञानेश्वरीच्या दीपोत्सवा दिवशी बोललो होतो रात्री. हे 5 वर्षापूर्वी असं बोललो होतो मी. आळंदीचा काळा राहिला कारण त्यांनी द्वादशी दिवशी केला होता, त्रयोदशीने. त्यामुळे इतका पाऊस पडला की वारी झाली नव्हती. आपला त्रयोदशी दिवशी असल्यामुळं द्वादशी दिवशी पर्यंत पाऊस लागला, त्रयोदशी चक्क ऊन पडलं होतं. तसंच रात्री मी माऊलीकडे संकल्पना केली, सगळे पारायण करते जडोबरांच्या ज्ञानेश्वरीचे बसले होते आणि या सगळ्यांना म्हणजे एक प्रार्थना करा, 1-2 मिनिटे ये ना बाबा. कारण दीप उत्सव कशासाठी आहे, अंधकार घालवण्यासाठी. अंधकाराला तो अंधकार कायम राहिला असता, एक विचार करा. काय खरं आहे, असा कुठं प्रकाश पडत असतो का. लय नाही येऊ दिलं माझ्या माऊलीने. माझ्या लय चर्चा झाल्यास काय सोपं नाही. ज्याचं कार्य इतकं सुंदर झालं माऊलींचं, ते याचा प्रचार कमी झाला त्याचा उलट जादा झाला असता. ते माऊलीने नाही करू दिलं. इथं साक्षी स्वरूपात अखंड तत्वानं माऊली आहे. त्याचं कारण माझ्या मुक्ताबाईचं या भूमीचे आशीर्वाद. तुम्ही काही बोला या भूमीसाठी, काही अधिकाऱ्यांच्याकडे जेवढ्यांच्याकडे गेलो, उद्योगपतींच्याकडे मी कधी शब्द टाकलेली मागा हा विषयच नाही. सकाळी 5 कोटी लावलं जुगाड म्हणतात मला लाख मला 1000 ना कस तरी लाख तर जरासं बरं वाटतं, पण तेवढ्या कोटीच लय मजा. कोटीच खेळणारी माणसं लाखांना आणि हजारांना आपल्याला काय नाही. 40-50 हजार रुपये महिन्याला गिजेला लागते, ते तुमच्या लाखांना काय व्हायचं आपल्याला. याचं कारण आहे महाराज, जगातले सगळे संत माझ्या माऊलीचं वर्णन करतात. माऊलीचा अधिकार एवढा मोठा आहे की तो कशातही तोलता येणार नाही, कशातही तोलता येणार नाही महाराज. म्हणून या भूमीतलंही कार्य तेवढ्याच कोरामोराचं झालं पाहिजे, तेवढ्याच ताकदीचं झालं पाहिजे. त्यासाठी घाट बाकीचे जे राहिले एक जण झाले कबूल, ते असं तसं नाही पडलं. काका कुठे गेले का, गेले का आपले राजशे काका
ज्यांच्या इशाऱ्यावर मोठे साहेब फिरतात, शब्द नाही मोडत, डायरेक्टच कनेक्शन झालं, हे डायरेक्ट नाही. माऊलीने सांगितलं, दिलेस. बोला दादा काय पाहिजे. आणखी एक दुसरी एक कल्पना केली होती, जशी आपण इथं रिक्षा करतो तसं औरंगाबादहून इथे येण्यासाठी मोफत एसटी त्याची बस सेवेची सोय लवकरात लवकर पूर्ण होती. सगळे सरकार एकच जाता जाता कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देत असताना माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, माझ्यावर तर राज्यभाग ठेवू नका, माझ्या माऊलीवर प्रेम करा, माझ्या आपेगावर प्रेम करा, माझ्या मायभूमीवर प्रेम करा, अशीच भक्ती करा. अखंड तत्वानं भक्ती तुमची अखंड राहो. आणि आज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त इथं आलेले न येता यायची इच्छा असून न आलेले संपूर्ण विश्वाला माझ्या माऊलींचा अखंड आशीर्वाद तिकडच विसर्जित हो, एवढीच प्रार्थना करू. तुमचं जीवन सुखाचा आनंद समृद्धीत हो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. आणि सेवेला पुनर्विराम देत असताना त्यांचं नाम गणेश्वर वाटणार. हे ज्यावेळेस सगळं होईल ना, त्यावेळेस कोणतंही दुकान टाका ना, तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. मला त्याच्यासाठी जेवढी योजना आहे, हा दिसते माझ्याकडे, 1-2 वर्ष थांबा, हे सगळं आपेगाव वेगळ्या पद्धतीने दिसेल तुम्हाला. म्हणजे तुमचा आनंद लुटत असताना तो आनंद दुसऱ्याला देता यायला पाहिजे, एवढी दक्षता घ्या. मला काय बोलायचं तुम्हाला कळालं असेल, स्पष्टीकरण करायची गरजच नाही. कारण दहीहंडी फोडताना ना थोडस आपल्या गावाचा आदर्श विश्वानं घेतला, आपल्या गावातला आदर्श विश्वानं घेतला. आज विश्व त्या आधारावर जगतंय, नाही शब्दावर जगते. मला एक माऊली म्हणजे की सगळं. माऊली कुणाची हो? आपेगावची. माऊली कुणाची? आपेगावची. आज तुम्ही आम्ही नाही, रेकॉर्डला नोंद नाही साहेब, ही सहाय्यकर जमीन आहे ना, अजून माऊलींचं नाव उतार आहे, आमच्या नाही. ट्रस्टीचं सुद्धा नाव नाही, डायरेक्ट ज्ञानेश्वर महाराज. बस विषय संपला. माग नाही पुढे नाही, अखंड तत्वानं माऊलींच्या नावावर आहे. आणखी काय? म्हणून माऊलींच्या कार्यासाठी तुमचे सहकार्याचे भाव आहेच, करतात तुम्ही मला. यावर्षी इकडे कोण आलंच नाही, यांना वाटलं पडू दे कसले पडते बघू. हा विषय नसतो मला, मी एवढा गंभीर आहे. कारण पडलं तर तुमचंच नाव जाईल, तुमचं गेलं माझं जाईल. कारण मी तुम्हाला परक समजत नाही, तुम्ही मला परक समजायचं. मी सर्वस्व कार्य होते. आणि ते बाकीचे जोडे त्याच्या पलीकडे संपला. राजकारण कोणाचा काय, कोणाला कोणी मोठं केलं, कोण कुठं वर गेला, कोण खाली गेला, हे सगळं इकडं असतं दप्तर. तुम्हाला काही सांगायची गरज नाही. इथं बोट घातले की काय काय दप्तराची पानं कोणा कोणी फाटल्या, लय जणांचं सगळं झालंय. त्यामुळे इथं भक्ती करा, सेवा करा. तो माझ्याकडे विषय राहिला, मला फक्त आता आनंद घ्यायचा आहे, आनंद भोगायचा आहे. अशा दृष्टीने हा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वास जात असताना दहीहंडी होईल. दहीहंडी नंतर आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर किती वाजले आता? 5 बरोबर झाले. माऊलींची दिंडी मिरवणूक गावातून होईल. दिंडी मिरवणुकीतून आल्यानंतर या समाधी उत्सव सोहळ्याची सांगता अर्थात पूर्णत्व होईल. याची सर्वांनी दक्षता घ्यायची. थोडस शांततेत आता दर्शन घ्या. एकदा दहीहंडी फुटल्यानंतर माऊलींचं परत एकदा दर्शन घ्या. घेतलेच असणार तुम्ही, पण परत एकदा शिस्तीत शांततेत दर्शन घेऊन मग माऊलींच्या मंदिराच्या बाहेर जा. मग त्याच्यानंतर दिंडी असताना अभंग घ्या ना. जय जय